नमस्कार, स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. आज 20 ऑगस्ट. आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला या जिल्ह्यात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून त्यापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील दिला आहे. तर महाराष्ट्रात आज कुठे कुठे पावसाचा अंदाज. आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भात जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्याबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिकचा काही भाग, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पण मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सध्या विविध भागात विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे पावसाने चांगले झोडपून काढले आहे. तर काही ठिकाणी आणखीनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आणखीन आहे. पण त्या काळातही सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आणखीन मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा धो पाऊस पडणार आहे. तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.